नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या आपल्या नव्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत कनेरी मठ अर्थात सिद्धगिरी मठ येथे। सुरुवातीला इथे प्रवेश शुल्क आहे 100 रुपये हाफ तिकीट आणि 200 रुपये फुल तिकीट। जाताना सर्वप्रथम आपल्याला हे गार्डन लागेल। या गार्डनमधून एंट्री केली की तुम्हाला इथे विविध प्रकारची फुलझाडे दिसतील, तसेच विविध प्रकारचे पुतळे सुद्धा दिसतील। तर आम्ही तुम्हाला हे दाखवतो, तुम्ही नक्की एन्जॉय करा। तर इथं विविध ऋषीमुनींचे पुतळे आहेत, जे हे गार्डन अजून आकर्षित करतात। आम्ही तुम्हाला हा संपूर्ण नजारा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही नक्की एन्जॉय करा। इथून पुढे गेलात की तुम्हाला हे पुतळे दिसतील। इथं लहान मुलं भरपूर एन्जॉय करू शकतात। खूप शांत आणि मस्त ठिकाण आहे। इथून तुम्हाला हा झुलता पूल दिसेल, ज्याने या गार्डनची शान अजून वाढवली आहे। या झुलता पुलाच्या बाजूला विविध प्रकारचे पुतळे तुम्हाला दिसतील, जे हे गार्डन अजून आकर्षित करतात। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक अशी छोटीशी जागा तयार केली आहे, जिथं विविध प्रकारची झाडे तुम्हाला दिसतील। अतिशय गार आणि शांत वातावरण तयार होतं। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की खालच्या बाजूला पण वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत। अतिशय फोटोजेनिक एरिया आहे हा। तर या पुलावरून जाताना आम्ही तुम्हाला दाखवतो, मॅक्झिमम 20 जणांची कॅपॅसिटी असलेला हा झुलता पूल आहे। इथून पुढे गेलात की तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतील। तर इथे तुम्ही बघू शकता, लहान मुलांसाठी आकर्षित करणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत। इथं असं एक छोटंसं हॉरर हाऊस आहे, ज्याच्यामध्ये ही ट्रेन जाते। मोठ्यांना लहानांना सगळ्यांना इथं जाण्याची परवानगी आहे।
इथं अशी विविध प्रकारची झाडे लावली आहेत आणि दोन्ही बाजूला असे छोटे छोटे स्टॅच्यू आहेत जे या रस्त्याला अजून आकर्षित करतात. तर तुम्ही बघू शकता मंडळी, खूप सुंदर आणि शांत एरिया आहे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तयार केलेल्या या वेगळ्या गोष्टी या गार्डनला अजून आकर्षित करतात. पुढे गेलात की इथं एक छोटीशी जागा आहे जिथं विषारी झाडे ठेवलेली आहेत. इथं कोणत्याही झाडांना हात लावायला परवानगी नाही, परंतु बघायला परवानगी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला माहीत नसणारी विषारी झाडे इथे आहेत. तर हे दृश्य गार्डनला अजून आकर्षित करते. इथून तुम्ही पुढे गेलात की गार्डन संपेल आणि तुम्हाला कनेरी मठला जायला रस्ता दिसेल. इथून पुढे आपण कनेरी मठला जाऊ. तर कनेरी मठमध्ये सिद्धगिरी म्युझियम हे प्रसिद्ध म्युझियम आहे. तर आम्ही तुम्हाला आज सिद्धगिरी म्युझियम सुद्धा दाखवणार आहोत. इथून पुढे गेलात की इथं लहान मुलांना खेळण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि तिथून पुढे गेलं की एक हॉरर हाऊस आहे, त्यात सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि आता आपण आलेलो आहोत सिद्धगिरी मठ येथे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ग्रामजीवन दाखवण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर असं दाखवण्यात आलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत सिद्धगिरी मठात. इथे आत जाण्यासाठी अशी गुफा करून आतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पुतळे तुम्हाला दिसतील. तर तुम्ही हे म्युझियम नक्की एन्जॉय करा.
तर इथून बाहेर आला की तुम्हाला ग्रामजीवन बघायला मिळेल, जे तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करू शकता. तर तुम्ही इकडे बघू शकता, दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथून आत गेलात की तुम्हाला आपण खरोखर गावात आल्याचा फील होईल. इथे वेगवेगळ्या पद्धती, परंपरा, ग्रामजीवन दाखवण्याचा त्यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे. आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओतून तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर इथं असलेला हा वाडा, यामध्ये चालणाऱ्या गोष्टी अतिशय प्रत्यक्ष वाटतात. तर इथे तुम्ही बघू शकता, गावात होणाऱ्या विविध पद्धती आपल्याला त्यांनी दाखवल्या आहेत.
तर इथे तुम्ही हा सावकाराचा वाडा बघू शकता. आणि हे आहे शिव मंदिर. तुम्ही कोल्हापूरला आलात की नक्की विजिट करा.